मित्रांनो, या बुलेट गाड्या शोरूममध्ये लावलेल्या नाहीत। या बुलेट गाड्या यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे। या बुलेट गाड्यांच्या मालकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। या बुलेट गाडीला फटाक्यासारखे वाजणारे सायलेन्सर असल्यामुळे आरटीओ प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। पुणे सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात बुलेट गाडी चालवून जोरदार फटाक्याचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालक मालकांवर बारामती आरटीओ पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली असून बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून त्यावर बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आले आहेत। ही कारवाई यवत पोलीस स्टेशन समोर सेवार महामार्गावर करण्यात आली आहे। बारामती आरटीओ विभागाच्या सूचनेनुसार यवत पोलीस प्रशासनाने पुणे सोलापूर महामार्गावर बुलेट गाडीच्या सायलेन्सरमधून फटाका फोडल्यासारखा आवाज काढणाऱ्या तरुणांना बुलेट गाडीसह ताब्यात घेतले होते। ताब्यात घेतलेल्या बुलेट चालक मालकांवर 5,000 पासून ते 13,000 पर्यंत दंड आकारण्यात आला आहे। यामध्ये हडपसर विभागातील एक बुलेट असून लोणी काळभोर कदमवाकवस्ती या ठिकाणावरील 3 बुलेट गाड्या आहेत। त्याचप्रमाणे उरुळी कांचन विभागामधील एक बुलेट गाडी आहे। अशा एकूण 5 ते 6 बुलेट गाड्यांवरती दंडात्मक कारवाई करून बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून त्यावरती बुलडोझर फिरवला असल्याची कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। समोर पाहत असलेल्या सुंदर बुलेट गाड्या कोणत्याही शोरूमला लावलेल्या नसून यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी दंडात्मक कारवाई करून जप्त करण्यात आल्या आहेत। पुणे सोलापूर महामार्गावर रात्रंदिवस बिनमोकार गाड्या पळवत सायलेन्सरचा फटाक्यासारखा आवाज काढत या गाड्या भरधाव वेगामध्ये धावत असल्याने पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे। बुलेट गाड्यांचे सायलेन्सर काढून त्यावरती बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आले आहे। सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्याची प्रक्रिया यवत पोलीस स्टेशन समोर करण्यात आली आहे। बारामती आरटीओ विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे आणि यवत पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे बुलेट वापरणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत। बुलेट गाडी किंवा इतर कोणतीही गाडीला फटाके फोडण्यासारखा आवाज लावणारे सायलेन्सर लावलेले असतील तर तत्काळ काढण्यात यावे, अन्यथा आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही कारवाई बारामती आरटीओ विभागाच्या माध्यमातून यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या बुलेट गाड्या यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी आहेत आणि या बुलेट गाड्यांच्या मालकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। या बुलेट गाडीला फटाक्यासारखे
वाजणारे सायलेन्सर असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक वाढत होते आणि यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या गाड्यांचा सतत वावर असल्याने हडपसर या ठिकाणची एक बुलेट गाडी आहे. त्याचप्रमाणे लोणी काळभोर, कदम वाकवस्ती या ठिकाणच्या 3 बुलेट गाड्या आहेत आणि उरुळी कांचन या ठिकाणची एक बुलेट गाडी आहे आणि इतर काही या बुलेट गाड्यांवरती बारामती RTO प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार जायबाई, मरगळे, देवकर, दत्ताकाळे, चांदणे, करचे, राम जगताप, गुरु गायकवाड, विकास कापरे या सहकाऱ्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.